नमस्कार मित्र स्वप्नयान करिअर काउन्सिलिंग सेंटरमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे। आजचा जो आपला व्हिडिओ आहे हा डायरेक्ट सेकंड इयर इंजिनिअरिंग ऍडमिशन प्रोसेसमध्ये पार्टिसिपेट करणाऱ्या सर्वच विद्यार्थ्यांसाठी असणार आहे, ज्यामध्ये आपण तुमच्या नुकत्याच डिक्लेअर झालेल्या फायनल मेरिट लिस्ट विषयी बोलणार आहोत। त्यासोबतच सीईटी सेलने जे तुमचं 4 कॅप राऊंडचं वेळापत्रक डिक्लेअर केलेलं आहे याविषयी आपण सविस्तर बोलणार आहोत, जेणेकरून तुमच्या मनात कॅप राऊंड्स विषयी कुठलेही डाऊट्स राहणार नाहीत आणि डेट्स विषयी कुठलीही शंका राहणार नाही। मग आता सुरुवात करण्यापूर्वी एक महत्त्वाची गोष्ट, जर तुम्ही अजूनही स्वप्नयानच्या या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल ना तर आधी सबस्क्राईब करून घ्या, कारण इंजिनिअरिंग ऍडमिशनच्या शेवटच्या टप्प्यापर्यंत अर्थात स्पॉट राऊंड होईपर्यंत आणि तुमच्या डिझायर्ड कॉलेजमध्ये ऍडमिशन कन्फर्म होईपर्यंत जे काही महत्त्वाचे सीईटी सेलकडून अपडेट्स येणार आहेत हे सर्वच आम्ही तुमच्यापर्यंत वेळच्या वेळी घेऊन येणार आहोत। त्यासोबतच ज्या काही छोट्या मोठ्या चुका असतील ज्या तुम्हाला अवॉइड करायच्या आहेत किंवा काही छोट्या मोठ्या सूचना असतील या सगळ्याच आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहोत। त्यामुळे मेक शुअर की तुम्ही या चॅनलला सबस्क्राईब केलेलं आहे। मग आता मुद्द्याचं बोलूया। काल तुमची फायनल मेरिट लिस्ट डिक्लेअर झाली आहे आणि आता तुम्हाला तुमची फायनल रँक कळाली असणार आहे। मग आता कुणाला चांगली रँक मिळाली असेल, कुणाला थोडीशी अपेक्षेपेक्षा कमी मिळाली असेल, पण शेवटी हे तुमचं सत्य आहे आणि तुम्हाला हे आता एक्सेप्ट करावं लागणार आहे। मला माहिती आहे खूप चांगले मार्क असून सुद्धा तुम्हाला तुमची मनासारखी रँक मिळाली नाही आहे, कारण यावर्षी मेरिट खूपच हाय गेले। मग यासाठी हिरमुसून जायची गरज आहे का? खरंच गरज आहे का? नाही, कारण की शेवटी स्पर्धा आहे। कोणीतरी पुढे जाणार आहे, कोणीतरी मागे राहणार आहे। पण एक इंटरेस्टिंग गोष्ट सांगू का तुम्हाला, ही स्पर्धा अजून संपलेली नाहीये। गेम कभी भी पलट सकता है आणि हा गेम पलटवण्याचा एक गोल्डन चान्स म्हणजे तुमची ऑप्शन फॉर्मची लिस्ट। ही लिस्ट तुम्ही जेवढ्या काळजीपूर्वक आणि जेवढ्या स्मार्टली भरणार आहात ना तेवढे तुमच्या डिझायर्ड कॉलेजमध्ये जाण्याचे चान्सेस वाढणार आहेत, लक्षात घ्या। त्यामुळे ही लिस्ट बनवताना अतिशय काळजीपूर्वक बनवायची। मग लिस्ट बनवताना कुठलीही अडचण येत असेल किंवा आमची पर्सनल काउन्सिलिंग हवी असेल तर तुम्ही आम्हाला फ्रँकली कॉन्टॅक्ट करू शकता। आमचा कॉन्टॅक्ट नंबर खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे। मग आता हे तर झालं तुमच्या ऑप्शन फॉर्म्स बद्दल, पण आता सीईटी सेलने जे तुमचं शेड्यूल दिलेलं आहे याविषयी आपण बोलू। त्यापूर्वी तुम्ही एक वही पेन सोबत घेऊन बसा, जेणेकरून मी ज्या डेट्स सांगणार आहे त्या तुम्ही कुठेतरी व्यवस्थित टिपून ठेवा, कारण यापुढे तुम्हाला कॅप राऊंड्स मध्ये या सगळ्या डेट्सची गरज पडणार आहे। मग आता सीईटी सेलने दिलेल्या टाइम टेबल नुसार 31 जुलैला तुमचं सीट मॅट्रिक्स रिलीज होणार आहे। मग आता सीट मॅट्रिक्स म्हणजे काय असतं तर कुठल्या कॉलेजमध्ये कुठल्या कॅटेगरीसाठी किती जागा आहे याचा हा आराखडा असतो। त्यासोबतच कुठल्या नवीन कॉलेजमध्ये एखादी नवीन ब्रांच सुरू झाली असेल तर हे सुद्धा त्या सीट मॅट्रिक्स मध्ये लगेच कळून येतं। यानंतर 1 ऑगस्ट ते 3 ऑगस्टच्या दरम्यान तुमचा कॅप राऊंड 1 चा ऑप्शन फॉर्म फिलिंग सुरू होणार आहे, ज्यामध्ये तुम्हाला तुमच्या कॉलेजच्या प्रेफरन्सची लिस्ट टाकायची असते। मग आता तुम्हाला खूप महत्त्वाची गोष्ट सांगतो, जेव्हा तुम्ही कॅप राऊंडचा फॉर्म भरणार आहात ना त्याच्या अगोदर तुमच्याकडे तुमची कॉलेजची लिस्ट बनवून तयार पाहिजे। म्हणजे तुम्ही जेव्हा भरायला जाल तेव्हा त्या वेळेला तुम्हाला कुठले कॉलेज खालीवर करायचे नाही, तुम्ही आधी जी लिस्ट बनवली आहे ऍज इट इज तुम्हाला तीच लिस्ट अपलोड करायची। आणि आता हा जो फर्स्ट कॅप राऊंड होईल याचा जो निकाल आहे म्हणजे तुमची जी सीट अलॉटमेंट आहे ही तुम्हाला 5 ऑगस्टला कळणार आहे। मग एकदा का तुमचं कॉलेजला अलॉटमेंट आलं ना की तुम्हाला ठरवायचं असतं की तुम्हाला त्या कॉलेजमध्ये इमिजिएटली ऍडमिशन घ्यायचंय का पुढच्या राऊंडला बसायचंय, कारण की मे बी देर इज अ पॉसिबिलिटी की तुम्हाला पुढच्या राऊंड मध्ये बेटर कॉलेज लागू शकतं। मग अशा वेळेला काय करायचं असतं, तिथे 2 ऑप्शन असतात, आयदर फ्रीज और बेटरमेंट। फ्रीज म्हणजे तुम्ही जर ते कॉलेज फ्रीज केलं ना तर तुम्हाला इमिजिएटली पुढच्या 2 दिवसामध्ये जाऊन त्या कॉलेजमध्ये तुमची सीट कन्फर्म करावी लागते, आणि बेटरमेंट केलं तर तुम्हाला ऑनलाईन एक नॉमिनल फीस असते, सीट ऍक्सेप्टन्स फीस म्हणून, ती फीस भरून तुमची सीट सेल्फ व्हेरीफाय करून घ्यावी लागते। मग तुम्ही पुढच्या कॅप राऊंड 2 साठी 3 साठी बसू शकणार आहात। मग आता 5 तारखेला तुमचं अलॉटमेंट आलं ना की 6 ते 8 तारखेच्या दरम्यान तुमची सीट ऍक्सेप्टन्सची प्रोसेस असते आणि इथे तुमचा कॅप राऊंड 1 संपणार आहे। मग आता इथून पुढे 9 तारखेला तुम्हाला तुमची कॅप राऊंड 2 साठीची व्हॅकंट सीट मॅट्रिक्स मिळणार आहे, म्हणजे कॅप राऊंड 2 साठी किती जागा व्हॅकंट आहेत यासाठीची ती सीट मॅट्रिक्स असणार आहे। यानंतर 10 ते 12 तारखेच्या दरम्यान तुम्हाला तुमचा कॅप राऊंड 2 चा ऑप्शन फॉर्म भरायला मिळणार आहे, आणि त्यानंतर 14 तारखेला कॅप राऊंड 2 चा अलॉटमेंट येणार आहे। म्हणजे कॅप राऊंड 2 मध्ये तुम्हाला कुठलं कॉलेज अलॉट झालंय हे तुम्हाला 14 ऑगस्टला कळणार आहे। कॅप राऊंड 2 ची जी सीट ऍक्सेप्टन्स प्रोसेस आहे ही 16 ते 18 ऑगस्टच्या दरम्यान होणार आहे। मग यानंतर 19 ऑगस्टला तुम्हाला तुमची कॅप राऊंड 3 साठीची जी व्हॅकंट सीट मॅट्रिक्स आहे ही कळणार आहे, आणि 20 ते 22 ऑगस्टच्या दरम्यान तुम्ही तुमचा कॅप राऊंड 3 साठीचा ऑप्शन फॉर्म भरू शकणार आहात। यानंतर 24 ऑगस्टला तुम्हाला तुमची कॅप राऊंड 3 साठीची अलॉटमेंट कळणार आहे, आणि 25 ते 28 तारखेच्या दरम्यान तुम्ही तुमची सीट ऍक्सेप्टन्सची प्रोसेस कंप्लीट करू शकणार आहात। यानंतर 29 ऑगस्टला तुम्हाला तुमची कॅप राऊंड 4 साठीची व्हॅकंट सीट मॅट्रिक्स कळणार आहे, आणि 29 ते 31 तारखेच्या दरम्यानच तुम्ही तुमचा कॅप राऊंड 4 चा ऑप्शन फॉर्म भरू शकणार आहात।
यानंतर 2 सप्टेंबर 2025 ला तुम्हाला तुमची कॅप राऊंड 4 ची फायनल अलॉटमेंट करणार आहे आणि 3 ते 5 तारखेच्या दरम्यान तुम्ही तुमची सीट एक्सेप्टन्सची प्रोसेस कंप्लीट करू शकणार आहे. आता तुम्हाला एक गोष्ट सांगतो, आता आपल्यापैकी मेजॉरिटी जे मुलं असणार आहेत ना, हे दुसऱ्या किंवा तिसऱ्या कॅप राऊंड मध्येच त्यांचं ऍडमिशन कन्फर्म करून घेणार आहेत. मग आता हे जेव्हा कॅप राऊंड संपतात ना, हे 4 कॅप राऊंड नंतर काही थोडाफार सीट कॉलेजकडे उरल्या तर मग त्यासाठी ते स्पॉट राऊंड कंडक्ट करतात. मग आता स्पॉट राऊंड विषयी आपण एका वेगळ्या व्हिडिओमध्ये बोलूया, कारण तो एक खूप वेगळा मुद्दा आहे. पण हा होता तुमचा एक ओव्हरव्ह्यू की कशा प्रकारे तुमचे 4 कॅप राऊंड कंडक्ट होणार आहेत. आय होप तुम्हाला या सगळ्या डेट्स व्यवस्थित क्लिअर झाल्या असतील, तुम्ही व्यवस्थित लिहून घेतल्या असतील, कारण की ह्या डेट्स मध्ये तुम्हाला नक्कीच कन्फ्युजन होऊ शकतं, कारण बऱ्याच गोष्टी आहेत. पण ओव्हरऑल एक प्रोसेस तर तुम्हाला समजली असणार आहे. मग आता ओव्हरऑलच ऍडमिशन प्रोसेस विषयी तुम्हाला काही छोटे मोठे डाऊट्स असतील वगैरे तर तुम्ही कॉमेंट करा किंवा मेसेज करा, आम्ही तुम्हाला नक्की रिप्लाय देऊ. मग आता याच्या पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पुणे युनिव्हर्सिटी आणि मुंबई युनिव्हर्सिटीच्या अंडर जे कॉलेजेस येतात ह्या सर्व कॉलेजेसची लिस्ट बघणार आहोत आणि त्यांचे मागच्या वर्षीचे कट ऑफ्स पण बघणार आहोत, जेणेकरून तुम्हाला लिस्ट बनवण्यामध्ये याची खूप हेल्प होणार आहे. चालेल, तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांनी काळजी घ्या आणि अलर्ट राहा.